हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 25. तैसा उदयलिया निर्विषये ज्ञानी विषयी हो लाहे, तव दोन्ही न होनी होये काय नेणो. अर्थात साक्षात्कारीच्या जीवनात निर्विषय उदयाला येतो, तथापि तो विषयामध्ये वावरताना आढळून येतो. असे असूनही तो विषयी आणि निर्विषयी या दोहोच्याही पलीकडे कैवल्यात स्थिर असतो. साक्षात्कारीला भौतिक विषयांमध्ये जराही स्वारस्य नसते. तो या सर्वापासून अलिप्त असतो. त्याला प्रभुविभूची सेवा करणे एवढा एकमेव कार्यक्रम असतो. तेच त्याचे जीवित कार्य असते. तथापि तो कधीकधी विषयांमध्ये वावर करताना आढळून येतो. याची 2 कारणे असतात. 1. स्वतःचा देह जीवित ठेवण्यासाठी तो असे करतो. 2. समाजात प्रभुकार्य करत असताना त्याचा अशा भौतिक विषयांशी संबंध असतो. अशा वेळी तो तेवढ्यापुरता त्यात रस घेतो. माऊली सांगतात की असे असूनही साक्षात्कारीची कैवल्यातील बैठक जशी असते तशीच स्थिर असते. त्यात जराही अस्थिरपणा आढळून येत नाही. फक्त वरील 2 कारणांनी तो भौतिकात वावर करताना दिसतो. तेथील काम झाले की तेथे न रेंगाळता तो त्वरित कैवल्यात स्थिर होतो. ओवी क्रमांक 26. चंद्र वेचू गेला चांदणे, तव वेचिले काय कोणे. वेऊनी वांझे स्मरणे, होती जैसी. अर्थात चंद्राने चांदणे वेचले तर कोणी काय वेचले. ज्याने सृजन केले आहे त्याने जरी वांझेचे स्मरण केले तरी त्यात काय फरक पडतो. चंद्राने चांदणे वेचले तर त्यात काय फरक आहे. ते त्याचेच चांदणे आहे. येथे कोण कोणाला वेचत आहे हे ठरविणे शक्य नाही. डाव्या हाताने उजव्या हाताला दान दिले तर त्यात फरक काय आहे. दोन्हीही हात एकाच देहाचे आहेत. तसेच साक्षात्कारीने भौतिक गोष्ट केली तरी ती त्या प्रभुविभूसाठीच असते. त्याच्या कार्यासाठी केलेली असते. त्यात त्याचा वैयक्तिक स्वार्थ नसतो. अशी भौतिक गोष्टसुद्धा आत्मपरब्रह्माच्याच कृपेने घडते अशीच त्याची श्रद्धा असते. यामुळे तो कधीही कैवल्यापासून ढळत नाही. तेथे तो स्थिर असतो. ओवी क्रमांक 27. प्रत्याहारादी अंगी योगे अंग टेकिले योगी, तो झाला ये मार्गी देहाचा चांदू. अर्थात प्रत्याहारादी अष्टांग योगाचरणही शेवटी साक्षात्कारी कैवल्यानंद अवस्थेपुढे दिवसा उगवलेल्या चंद्राप्रमाणे निस्तेज होते. आत्मानंद साध्य करण्यासाठी, मुक्ती साध्य करण्यासाठी, कैवल्यावस्था साध्य करण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा अष्टांग योग मार्ग अवलंबिला जातो. हा मार्ग ज्ञानियांचा आहे. येथे योगाचरणाला फार महत्त्व आहे. यासाठी बाह्यभागी आत्मपरब्रह्मामधून आत्मपरब्रह्माने सृष्टी निर्माण केली आहे. तिचा अत्यावश्यक इतकाच उपयोग करून योगाचरण करायचे आहे. आत्मपरब्रह्म कोठेही बाह्यभागी नसून ते प्रत्येकाच्या अंतःकरणात अंशात्मक रूपाने आहे. त्यासाठी अष्टांग योगाने चित्तवृत्ती निरोध करून त्या योगे देहातीत होऊन समाधी साध्य करून अंशात्म्याशी योग जुळवून आणायचा आहे. त्या योगे अंतःकरणातील गुह्य गुहेमधून विश्वाच्या केंद्रस्थानी पुरुषोत्तमाशी योग जुळून येतो. येथे साक्षात्कार होतो, मुक्ती प्राप्त होते, कैवल्यावस्था प्राप्त होते. माऊली या ओवीत कैवल्यावस्थेची महती सांगत आहेत. ते सांगतात की कैवल्यावस्था प्राप्त झाली की आपली सर्वस्वामधून मुक्तता होते.
यात योगापासूनही मुक्ती प्राप्त होते. या ओवीत माऊली सांगतात की कैवल्यावस्था प्राप्त झाली की आता योगाचरण हे दिवसा उगवलेल्या चंद्राप्रमाणे निस्तेज होते, कारण आता कैवल्यरूपी सूर्य उगवलेला असतो. येथे गैरसमज करून घेऊ नये. माऊली स्वतः योगीराज होते. येथे योगाचे महत्त्व कमी लेखायचे नसून सांगायचा मुद्दा असा आहे की आता कैवल्यावस्थेत योगाचरणाचीही महती राहत नाही, त्याचीही आवश्यकता उरत नाही. साक्षात्कारी कैवल्यावस्था प्राप्त झालेला याच्याही पलीकडे, याच्याही अतीत प्रस्थापित होतो. हे सत्य आहे की कैवल्यावस्था प्राप्त करण्यासाठी योगाचरण आवश्यक आहे. परंतु कैवल्यावस्थेत आपण इतके सर्वस्वाच्या अतीत प्रस्थापित होतो की एकदा कैवल्यावस्था प्राप्त झाल्यावर याचीही आवश्यकता राहत नाही. ओवी क्रमांक 28. येथे प्रवृत्ती बहुडे जिणे, अप्रवृत्तीसी बाधावणे, आता प्रत्यंग मुखपणे प्रचारू दिसे. अर्थात कैवल्यावस्थेत भौतिक सांसारिक आचरण मागे पडते, तसेच अप्रवृत्तीलाही बाधा येते. आता अंतर्मुख होऊन आत्मरंगी स्थित असणे ही सहजावस्था होते. कैवल्यावस्थेत प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन्हीही वृत्ती क्षीण होतात. बाह्य व्यवहार देहधर्मापुरतेच राहतात. भोग प्रवृत्ती क्षीण होते. त्याला देह जीवित असण्यापेक्षा जास्त महत्त्व दिले जात नाही. तसेच अध्यात्मालाही आत्यंतिक टोकाचे महत्त्व दिले जात नाही. संसार सांभाळून अध्यात्म साध्य केले जाते. प्रवृत्ती क्षीण होते म्हणजे भौतिक सांसारिक आचरण मागे पडते. भौतिक वस्तुजगताची भोगापवर्गता क्षीण होते. याचे आकर्षण नष्ट होते. त्यातील चव निघून जाते. जसे मिठाने पदार्थ रुचकर होतो, परंतु ते चवीपुरते घालावे लागते, तसे भौतिक संसार देहधर्मापुरताच केला जातो. अप्रवृत्तीला बाधा म्हणजे निवृत्ती. अत्यावश्यक संसार सांभाळून साध्य केली जाते. अनावश्यक बाह्य उपभोग नष्ट होतात. अनात्म गोष्टी पूर्ण बंद होतात. तरीही अध्यात्माचा अतिरेक केला जात नाही. त्यामुळे चक्रमपणा अंगी येतो. कुटुंब समाज यामध्ये मर्यादित वावर केला जातो. अशा प्रकारे आता कैवल्यावस्थेत देहधर्मापुरते बाह्यभागी राहून उर्वरित सर्व वेळ अंतर्मुख होऊन जमेल तितके जास्तीत जास्त वेळ आत्मसन्निध राहणे हेच जीवन असते. आता कोठेही बाहेर जायची इच्छा होत नाही. स्वस्वरूपी प्रशांतपणे मौनावस्थेत ध्यान समाधिस्थ असणे हीच सहजावस्था होते. हरिओम.